नमस्कार मैत्रिणींनो, मी अंगणवाडी सेविका जया खाडे अंगणवाडी जिनियस या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत करीत आहे. तर मैत्रिणींनो, 22.0 हा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये नवीन आलेला अपडेट आणि या अपडेटनुसार एक महत्त्वाचा बदल म्हणजेच ECC ई लर्निंग हे एक नवीन मॉड्यूल उपलब्ध झालेले आहे आणि हे मॉड्यूल कशा प्रकारे भरायचे आहे तर तीच माहिती आज आपण इथे बघणार आहोत. चला तर मैत्रिणींनो, हे बघा, आपण सर्वप्रथम दैनंदिन मार्गदर्शन याला क्लिक केल्याच्या नंतर हे बघा, आपण AWC दैनिक ट्रॅकरवर इथे आलेलो आहोत. इथे आल्याच्या नंतर आपण आपली हजेरी भरून घेतलेली आहे आणि हजेरी भरल्याच्या नंतर इकडे खालच्या बाजूला बघा, ECC ई लर्निंग या ॲरोवरती आपण इथे क्लिक करणार आहोत. याला क्लिक केल्याच्या नंतर बघा, हे बघा, इकडे समोर एक व्हिडिओ दिलेला आहे. हा व्हिडिओ आपण इथे पूर्ण ऐकून घ्यायचा आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला मराठीमध्ये नसून हा व्हिडिओ त्यांनी हिंदीमध्ये दिलेला आहे. इथे क्लिक करून हा व्हिडिओ आपण इथे ऐकून त्याच्यानंतर इकडे बघा, व्हिडिओ पूर्ण झाल्याच्या नंतर नेक्स्ट याला क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्याच्या नंतर हे बघा, अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्यासमोर उपलब्ध होणार आहे आणि यातून त्यांनी सांगितलं की मिनिमम 2 ॲक्टिव्हिटीज घ्यायच्या सांगितलेल्या आहेत. कमीत कमी 2 कार्यक्रम इथून आपण घेणार आहोत. तर बघा, एक कार्यक्रम मी इथे भरलेला आहे आणि आता एक कार्यक्रम आपण भरून इथे बघणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी त्यांनी इथे दिलेल्या आहेत. त्यापैकी आपण एक ॲक्टिव्हिटी घेऊया. तर बघा, सुरुवात करा. इथे आपल्याला आता क्लिक करायचं आहे. सुरुवात करा याला क्लिक केल्याच्या नंतर हे बघा, अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी गाईड. तर आपल्यासमोर त्यांनी एक ॲक्टिव्हिटी गाईड म्हणून माहिती दिलेली आहे. तर आता आपण इथे या ॲक्टिव्हिटी गाईडच्या समोर बघा, या ॲरोवरती इकडे क्लिक करणार आहोत. याला क्लिक केल्याच्या नंतर बघा, इकडे खाली पूर्ण केलेल्या कृती, परंतु तिथे आपल्याला आताच क्लिक करायचं नाही. आपण कृती घेतल्याच्या नंतर तिथे क्लिक करणार आहोत. तर बघा, त्या ॲरोला क्लिक केल्याच्या नंतर बघा, आपल्यासमोर ज्या आपण काही ॲक्टिव्हिटी घेणार आहोत त्या कशा प्रकारे ते त्यांनी एक कार्ड आपल्यासमोर तयार करून दिलेलं आहे. याच्या अशा प्रकारेचं वाचन करून ते कार्यक्रम आपण मुलांसोबत घ्यायचे आहे. त्यानंतर बघा, आपण आता ॲक्टिव्हिटी गाईड बघितलेला आहे. त्यानंतर पूर्ण केलेल्या कृती बघा, आता इथे आपण क्लिक केलेलं आहे. तर इथे पण त्यांनी आपण कृती पूर्ण केल्यामुळं त्यांनी इथे आपल्याला ॲरो दिलेला आहे. त्यानंतर आपण इथं नेक्स्ट यावरती क्लिक करून घेणार आहोत. बघा, या नेक्स्टला क्लिक करणार आहोत. याला क्लिक केल्याच्या नंतर बघा, ॲक्टिव्हिटी कंप्लीट. आपण ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे. अशा प्रकारे आपली ॲक्टिव्हिटी इथे कंप्लीट झालेली आहे. तर मी तुम्हाला एकच ॲक्टिव्हिटी इथे घेऊन दाखवलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला 2 ॲक्टिव्हिटी घ्यायच्या आहेत. त्यांनी मिनिमम 2 ॲक्टिव्हिटी प्रत्येक दिवसासाठी 2 ॲक्टिव्हिटी त्यांनी घ्यायला सांगितलेल्या आहेत. तर पुढे बघूया. हे बघा, इथे सुरुवात करा. आपण याला ओपन केलं होतं. तर इथे आता आपण ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे म्हणून इथे पूर्ण करा आलेलं आहे. अशा प्रकारे आपली ॲक्टिव्हिटी इथे कंप्लीट झालेली आहे. इकडे पण बघू शकता. इकडे या पेजवरती बघा, पूर्ण करा. इथे पण ग्रीन कलरमध्ये पूर्ण करा दिसत आहे. आपली ॲक्टिव्हिटी कंप्लीट झालेली आहे. अशा प्रकारे प्रत्येक दिवशी आपण 2 ॲक्टिव्हिटी पूर्ण करायच्या आहे. तर धन्यवाद मैत्रिणींनो. हा बदल आपल्या लगेच लक्षात आला असेल. काही फार माहिती अवघड नाही, खूप सोपी आहे. तर मैत्रिणींनो,
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघत राहा, आपल्या प्रतिक्रिया कळवत राहा. धन्यवाद मैत्रिणींनो.